ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातल्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। यामध्ये कौटुंबिक छळासोबतच जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गिरिजा राऊत यांनी पती गीतेश राऊतांसह त्यांच्या कुटुंबियांवर अनेक धक्कादायक आरोप केलेत। 2017 ते 2018 पर्यंत गीतेश आणि आपल्यात कुठलेच शारीरिक संबंध नव्हते। गीतेशची शारीरिक अक्षमता लपवण्यासाठी अघोरी कृत्य केल्याचा आरोपही गिरिजा राऊत यांनी केला आहे। तर या संपूर्ण प्रकरणी विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत आणि त्यांचे वकील सागर कदम यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूयात। मॅडम, काय सांगाल, काय एकंदरीत प्रकरण आहे? गीतेश राऊत आणि त्याच्या फॅमिलीने जाणून बुजून त्याचा शारीरिक संबंध प्रस्थापित न करण्याचा दोष लपवून त्यांनी जाणून बुजून एक मिडल क्लास फॅमिलीतल्या मुलीशी लग्न केलं आणि तिचा प्रत्येक परीने छळ करून फक्त त्याचा हा दोष लपवण्यासाठी त्यांनी तिचा आयुष्य बर्बाद केलेलं आहे आणि तिला आर्थिक रित्या पूर्ण डिसेबल करून तिचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे। नक्कीच, आपलं लग्न कधी झालं होतं आणि इतक्या वर्षानंतर हे सगळं प्रकरण बाहेर आलेलं आहे, काय सांगाल याबद्दल? लग्न माझं 3 डिसेंबर 2017 झालं। 2018 पर्यंत आमच्यात काही शारीरिक संबंध घडले नव्हते, ज्याच्यासाठी माझ्या फॅमिलीने आणि गीतेश आणि त्याच्या आईने हे लोकांनी मीटिंग घेऊन असं ठरलं होतं की गणपती सण झाल्यानंतर आपण ह्या गोष्टीवर काम करायला सुरुवात करायचं। पण ती गणपतीला गावी जाऊन आल्यानंतर एक माझ्याबरोबर छोटीशी घाबरण्याची घटना झाली, ज्याला त्यांनी अगदी अघोरी ट्रीटमेंटची अशी कलाटणी दिली की 2018 पासून 22 सालापर्यंत त्यांनी मला या सगळ्या अघोरी प्रकारांमध्ये गुंतवून ठेवलं। त्याच्यानंतर मेडिकल रिलेटेड माझ्यावर एवढे हेवी ट्रीटमेंट्स केले की त्यांनी मला अजून शारीरिक मानसिक त्रास होऊन माझं आयुष्य त्यांनी पूर्णतः बर्बाद केलेलं आहे आणि हे सगळं विनायक राऊत आणि त्याच्या परिवाराने जाणून बुजून केलेलं आहे। विनायक राऊतांची पत्रकार परिषद झाली, त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पैशाचं डिमांड देखील केलेलं आहे, घर संदर्भात 5 लाख रुपये असे काही डिमांड केले होते का तुम्ही? नाही, माझ्याकडे 7 वर्ष होती जिथे मी त्यांना परोपरीने डिमांड करून त्यांच्याकडनं पैसे उकळू शकत होती, जे तेव्हा मी केलं नाही। आणि आता ते माझ्यावर इतके घाणेरडे आरोप करतायत, तर त्यांनी त्यांना जो प्रश्न आहे की त्यांच्या मुलाचा दोष जो त्यांना माहिती होता तो त्यांनी त्याच्यावर उपचार घेण्यासाठी, त्याला सुधरवण्यासाठी इतकी वर्ष का घालवली आणि एका नाहक इनोसेंट मुलीचं त्यांनी आयुष्य का बर्बाद केलं, ह्याचं उत्तर त्यांनी मीडियासमोर द्यावं। काय एकंदरीत मागणी असेल सरकारला आणि न्यायाधीशाकडे काय सांगणं असेल? पूर्ण न्याय आणि मेजरली माझी जी आयुष्याची ही जी सोनेरी माझे वर्ष जी त्यांनी फुकट घालवली, मला इतका त्रास दिला, ती माझी वर्ष तर परत येणार नाहीत। पण जसं आमच्या लीगल ॲडवायझरनी जे काही डिमांड्स केले आहेत की माझं आत्ताचं पुढचं आयुष्य तरी व्यवस्थित जावं, त्याच्यासाठी ते जे डिमांड्स आहेत ते पूर्ण व्हावेत आणि मेन मला न्याय मिळावा। सर, पैशाची डिमांड झाली होती असं विनायक राऊत म्हणतायत, काय सांगाल? ही जी फॅमिली आहे लोअर मिडल क्लास फॅमिली, साधी मराठी फॅमिली आहे, ज्यांचे वडील आता रिटायर्ड आहेत, ज्यांच्यावर इन्कमवर सगळं चालत असतं, अशी फॅमिली त्यांनी हेरून स्थळ घेऊन आले जेव्हा ते MP होते। असं होत नाही। कदाचित हा जो मोडस ऑपरेंडी हे सुरुवातीपासून त्यांची होती की मुलाचे काही जे कारनामे आहेत किंवा जे तो आहे इनसफिशियंट आहे, केपेबल आहे, इनकेपेबल आहे काही गोष्टींमध्ये, तर ते लपवण्यासाठी त्यांनी अशी फॅमिली चूज केली की ती आवाज उठवू नाही शकत। यांनी वेळोवेळी हे जे आहेत प्रॉब्लेम सगळे त्याला विरोध केला। हे जे MP आहेत जे आता मीडिया यांच्यावर किती वेळा त्यांना मीटिंग घेण्यासाठी की ह्या विषयावर बोलू, कायम टाळाटाळ करत राहिले। तो रिलेशनशिप ठेवायला इनकेपेबल आहे, प्लस हे जे अघोरी चाललंय त्यांच्या सांगण्यावरून सगळं चाललेलं, त्याच्यामुळे त्यांनी कधीच त्यांना एंटरटेन केलं नाही। मग हे जाणार कुठे? आणि जर अशी एवढी मोठी व्यक्ती असेल, एवढी पॉवरफुल, एवढं वेळा MP आहेत, हे आहेत, त्यांच्या पुढे लिगली जाणं, न्यायव्यवस्था आहे, विश्वास आहे, ठीक आहे, पण ही जी फॅमिली फायनान्शियली केपेबल नाही आहे किंवा काय बॅटल, काय निर्णय होईल किंवा पुढे काय येईल याची काही कल्पना नसल्यामुळे त्यांना कुठलाही निर्णय घ्यायला जमला नाही असं आहे। हे जे काही जो प्रकरण आहे तो उघडकीस लवकरच येणार आहे आणि आपल्या ठिकाणी गिरिजा राऊत आणि वकील सागर कदम यांनी संपूर्ण या घटनेचे जे स्पष्टीकरण आहे त्यांनी सांगितलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, ABP माझा, ठाणे।